धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर, त्याचबरोबर तुषारजी शिंदे सर, दोघांचं मनापासून आभार. सामन्याला सुरुवात होत आहे. एका बाजूने आपण पाहताय ग्रीवा 11, अर्थातच दिलीप दादा बैकर, अमोल दादा बैकर, हर्षल दादा बैकर यांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूनं वडनेरे कुटुंबियांचा वडनेरे रिव्हेंजर्स अभिषेक आणि राहुलजी वडनेरे साहेबांच्या वतीनं टीम प्रस्तुत केली जात आहे. मॅचला सुरुवात, दोन्ही टीमला शुभेच्छा आपण देऊयात. अतिशय महत्वाची मॅच, डू ऑर डायचा मुकाबला मैदानावरती सज्ज होत आहे. बॉलर तयार. अरहमचा पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरला बीट केलं, चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं, दन 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 करत 4 धावांसाठी चौकार. चार धावांच्या मदतीने या ठिकाणी खातं खोललं. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईकवर. अरहमचा हा चेंडू इथे आपण पाहताय बॅटला स्पर्श झाल्यानंतर शॉट फाईन लेग वरती, थोडस खराब फिल्डिंग. सिंगल मिळेल. 1 धावेची मदत या ठिकाणी करतायत. स्कोर कार्ड पुढे सरकेल 5. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात या ठिकाणी चाललेली गोलंदाजी अरहम बुबेरे ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना 30 यार्डची पाबंदी, 9 फिल्डर 30 यार्डच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. निश्चितच पहिल्या षटकात पहिल्याच बॉलवरती 4 धावा वसूल केल्या. वीरेश राठोडनं इरादा स्पष्ट केला. त्यानंतर या चेंडूवरती सिंगल मिळतीये. एकंदरीत 2 बॉल 5 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल अरहम राईट अमोर द विकेट. दिनेश वाघसाठी फिरून मारला, ऑफ साइडला शफल झाला, क्रॉस बॅटनं जबरदस्त फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पार करतोय. चेंडू सीमा पार, धावा 4. ग्रीवा 11 संघाचे अमित कदम, आपण कुठं असाल तर संपर्क साधा. अमित कदम. फटका जबरदस्त होता. 4 धावा मिळतायत. स्कोर कार्डला इथून चालना मिळाली. धावफलक 9 या आकड्यावरती. शेवटची अंतिम रात्र या ठिकाणी पार पडतीये. शैलेश वडनेरे फाउंडेशन आयोजित BPL बदलापूर प्रीमियर लीग क्रिकेटचा हा जबरदस्त दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी पार पडत असताना शेवटची रात्र इथे आपण सर्वजण एन्जॉय करतोय. प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी मैदानाच्या चारी बाजूला. इथे कट केलंय पॉइंटला आणि कव्हरला बीट करत असताना कव्हर पॉइंटला दन 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 करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी दिनेश वाघ ऑन फायर. ग्रीवा 11 टीम साठी सलामीसाठी आलेला फलंदाज दिनेश वाघ. सलगच्या 2 बॉलवरती 2 चौकार तुम्ही पाहताय. एक ऑन साइडला, एक ऑफ साइडला. अरहम सारखा मातब्बर गोलंदाज त्याच्यावरती तुटून पडलाय. इनसाइड आउटचा देखना स्ट्रोक, सलगचा 3रा, थर्ड इन अ रो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ग्रीवा 11 चौकार.
सलगचा हा तिसरा चौकार आला आणि पहिल्या षटकात आपण पाहिलं तर तब्बल या ठिकाणी जमा केल्या एकंदरीत 17 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जोडल्या. अरहम बुबेरेचं पहिलं षटक थोडंसं महागडं 17चा खतरा उभा केलाय आणि आक्रमक हल्ला. शेवटचा चेंडू इथे सुद्धा फटका सुंदर क्लासिकल एक्स्ट्रा कव्हरला दन 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 करत सलगचा हा चौथा जबरदस्त प्रहार चौकार. षटकाचा खेळ संपलाय. या ठिकाणी आपण पाहताय 21 धावा अगदी वेगानं पूर्ण केल्या. या षटकावरती तुटून पडले दिनेश वाघच्या बॅटमधनं सलगचे 4 चौकार, वीरेश राठोडचा 1 चौकार, एकंदरीत टोटल आपण पाहताय 5 चौकार पहिल्या षटकात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अरहम बुबेरे सारखा मातब्बर गोलंदाज आणि त्याच्यावरती आक्रमक हल्ला केला. 30 याची पाबंदी बरोबर भेदली आणि निश्चितच पाबंदीचा पुरेपूर फायदा उचलत असताना टोटल बनवल्या 1 षटकामध्ये 21 धावा. ओव्हर नंबर 2 दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिल्या षटकात 21 आल्यानंतर इथे कमबॅक करावं लागेल. दुसऱ्या षटकासाठी बॉलर तयार. प्रथमेश केवने ढवळेपाडा संघाचा हा सुपरस्टार खेळाडू, जिम्मेदारी खांद्यावरती दिली आहे. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. वडनेरे रिव्हेंजर्स अर्थातच वडनेरे फॅमिलीची टीम आहे. दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय बैकर कुटुंबियांचा संघ मैदानाच्या आतमध्ये ग्रीबा 11 अर्थातच दिलीप दादा बैकर, अमोल दादा बैकर आणि हर्षद दादा बैकर यांनी प्रस्तुत केलेला संघ मैदानात ग्रीबा 11. बॅटिंग चांगली केली. पहिल्या षटकावरती आक्रमक हल्ला, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानात. प्रथमेशचा पहिलाच बॉल या चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ दिला नाही आणि आलेला हा निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला डॉट. षटक दुसरं चालू झालंय. ओव्हर नंबर 2 पहिल्या चेंडूवरती नियंत्रण चांगलं राहिलं प्रथमेश केवनेचं आणि आलेला हा पहिला निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. वडनेरे रिव्हेंजर्स या टीम साठी षटक दुसरं, पहिला डॉट. त्यानंतर या चेंडूवरती उत्तर देण्याचा प्रयत्न, सीमारेषेवरती कदाचित त्या ठिकाणी अपघात घडलाय आणि झेल टिपल्यानंतर फिल्डर सीमारेषेच्या बाहेर जातोय. धावा मिळताय 6, नशिबाचा सिक्सर. वरती जर आपण पाहिलं तर संघर्ष वाढत चाललाय. पहिल्या षटकात तब्बल आले 21 धावा. अर्थातच स्ट्रायकिंग एंड वरती खेळणारा बॅट्समन इथे जबरदस्त फलंदाजी करतोय. वीरेश लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानावरती चारही बाजूला हल्ला त्यांनी चढवलाय. यावेळेस आपण पाहताय सिंगल कंप्लीट केली, दुसऱ्या धाबेसाठी आले आणि ही दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली आहे. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांच्या दरम्यान एक चांगलं कॉम्बिनेशन, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा इथे जोडल्या.
षटक क्रमांक या ठिकाणी हे दुसरं चालू आहे. प्रथमेश केवने गोलंदाजी मार्कवरनं धावफलकावरती नजर मारली तर टोटल आपल्याला पाहायला मिळत आहेत 30 धावा. बदलापूर प्रीमियर लीग माझ्यासोबत बदलापूरचा अजून एक आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. योगेश सर माझ्यासोबत. योगेश सर, कसं वाटतं आयोजन आणि काय म्हणताय मॅच ज्या पद्धतीने चालली आहे? हॅलो, हां, थँक्यू दादा. खरोखरच एक असं उत्कृष्ट असं मैदान आपल्याला पाहायला भेटेकडे बदलापूर प्रीमियर लीगच्या उद्देशाने. आणि खरोखरच हे वैयक्तिक पहिला षटक असेल आणि संघासाठी मात्र दुसरं षटक हातवलता गोलंदाज आणि धावसंख्येमध्ये जाऊन पोचते 30 धावा. आणि हा चांगला फुलटॉस लो फुल चेंडू होता. इथे मात्र चांगला खेळून काढलाय, परंतु तसंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि मला असं वाटतं 2 धावा मात्र पूर्ण केला फलंदाजाने. रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती. 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या मात्र जाऊन पोचते 32. खरोखरच एक चांगलं फलंदाजीचं आपल्या इथं प्रदर्शन पाहायला भेटतंय मैदानावरती. पुढचा चेंडू इकडे मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर. चेंडू मात्र इथं होते अवांतर. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोचते 33. आणि मला असं वाटतं एकही गडी बाद न होता हा ही धावसंख्या मात्र चांगल्या वेगाने पोचले, कारण की हा सामना असेल 5 षटकांचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्या 2 षटका चालू असताना 33 ही धावसंख्या कुठेतरी तुम्ही प्लसमध्ये असाल. चला पुढचा चेंडू. पुन्हा एकदा उत्कृष्ट कवड्या खेळा चेंडू. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि मला असं वाटतं एकाच धावेवरती समाधान व्हावं लागलंय ह्या खेळाडूला. आणि ह्या एका धावसंख्येनंतर धावसंख्या जाऊन पोचते 2 षटकानंतर 34 धावा. आणि मला असं वाटतं कुठेतरी 17ची सरासरी टाकली ह्या फलंदाजाने. 2 षटकांमध्ये 34 धावा झाल्या आहेत आणि एकही गडी बाद न होता बिनबाद 34. 2 षटकानंतर आता मात्र तुम्हाला या सामन्यामध्ये कमबॅक जर करायचा असेल तर कुठेतरी तुम्हाला हा पुढचं षटक हे निर्णायक षटक असेल, कारण की 2 षटकानंतर तुम्ही 34 धावा खर्च केल्या आहेत ह्या. धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू सो मच योगेश दादा. 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 34 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक इथे सुरू होईल. षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात करताना पाहायला मिळतील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 बनल्यात. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. बॅटिंग करत असताना टीम ग्रीवा 11 हा संघ मैदानावरती खेळतोय. 5 षटकांची मॅच आहे. एक चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला जाईल. 5 षटकांची मॅच. हाय व्होल्टेज ड्रामे तुम्हाला इथून पाहायला मिळतील. जसं आपण पुढे सरकू तसं बदलापूर प्रीमियर लीगचा थरार अगदी उच्च कोटीला जाताना तुम्ही पाहू शकाल. सलामीची जोडी अजूनही फलंदाजी करतायत. एका बाजूने दिनेश वाघ खेळतोय, ज्याच्या बॅटमधनं सलगचे 4 चौकार आपण पाहिले. दुसऱ्या बाजूने त्याला साथ देत असताना वीरेश राठोड, ज्याच्या बॅटमधनं 1 चौकार 1 षटकार अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. 2 षटकांच्या सांगतेनंतर धावफलकावरती टोटल बनल्या तब्बल 34 धावा. 17.00 ची सरासरी. षटक क्रमांक 3 इथून प्रगती पथावरती असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती मुशरफ बुबेरेच्या खांद्यावरती ही जबाबदारी दिली आहे. ओव्हर नंबर 3 तिसरं षटक सुरू होत आहे. स्ट्राईक एंड वरती दिनेश अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने त्याने सुरुवात दिली. फ्लाइंग स्टार्ट टीमला देताना पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 3 पहिलाच बॉल. मुशरफचा पहिला चेंडू यावेळेस आपण पाहताय निश्चितच धोका होऊ शकला असता. मागच्या बाजूला चांगल्या पद्धतीने चेंडूला गॅदर केलं. थ्रो करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करायचं होतं, मात्र यावेळेस आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारे घाई गडबड न करता निश्चितच आलेला हा डॉट. मुशरफ बुबेरे तिसरं षटक, सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक या ठिकाणी सुरुवात केली. पहिल्याच बॉलवरती चांगलं नियंत्रण. फुलर लेनचा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात गेलाय आणि आलाय हा पहिला डॉट बॉल. दिनेश वाघ मैदानात स्ट्राईक वरती. सुरुवातीला आपण पाहिलं तर वाघानं एक जोरदार डरकाळी ठोकली. सलगच्या 4 बॉलवरती 4 चौकार वसूल केले आणि या षटकामध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक वरती तयार. समोरून मुशरफ, नंबर 11 गोरेगाव संघाचा सुपरस्टार. बॅटची कडा, शॉर्ट थर्ड मॅन वरती सुंदर फिल्डिंग. इथे आपण पाहताय तर 1 धाव अगदी वेगानं कंप्लीट केली आहे. स्कोरबोर्ड वरती 1 धाव जोडली जाईल आणि 1 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं ते
35 वरती 35. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि मुशर्रफ बुबेरे गोलंदाजी करत असताना पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिलं पहिला डॉट, त्यानंतर या चेंडूवरती आलेली सिंगल धाव, एकंदरीत टोटल जर आपण पाहिली तर यावेळेस आपल्याला पाहायला मिळते 35 धावा 35. शैलेश वडनेरे फाउंडेशन आयोजित बदलापूर प्रीमियर लीग शेवटची अंतिम रात्र या ठिकाणी पार पडतीये. गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी या ठिकाणी तयार केलाय. वडनेरे रिव्हेंजर्स हा संघ मैदानात खेळतोय. निश्चितच अभिषेक वडनेरे आणि राहुल वडनेरे या बंधू राजांची टीम मैदानावरती आपण पाहिलं तर संमिश्र खेळ राहिलाय. हा सामना इथून जिंकणं फार गरजेचं दोनही संघांसाठी. बॅटिंग करत असताना समोरच्या दिशेला खेळतायत फटका मिड ऑफ वरती. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला अडवून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. एक सिंगल मिळतीये. सिंगल एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड थोडंसं पुढे सरकेल. एक धावेच्या मदतीनं पाहिलं तर जाऊन पोहोचलं 36 वरती. तिसरं षटक थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ असताना या ठिकाणी आपण पाहताय तर धावफलकावरती 36 धावा जोडल्यात. मुशर्रफ बुबेरे तिसऱ्या षटकासाठी इथे पाचारित केलं. 3 चेंडू टाकलेत, फक्त 2 धावा खर्च करत असताना कंजूस गोलंदाजी, टिचून मारा. ऑप्शनच्या बाहेर जास्त बाहेर निघालाय. अंपायर डिसिजन वाईट बॉल. अवांतरची अजून एक धाव मिळेल, स्कोरबोर्ड वरती जोडली जाईल आणि एक धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जातं 37 वरती 37. 3 ऑफिशियल पंच आज आपण पाहताय. तरुण डे सर, कुणाल पेनकर सर आणि त्यांच्या सोबत वन अँड ओनली मिस्टर डी के सर, दत्ता कडव सर. तिन्ही पंचांचं विशेष कौतुक. विष्णू शिंदे सरांनी आम्हाला साथ दिली, त्याचबरोबर सनी भोईर सरांनी साथ दिली. सर्व पंचांचं आम्ही कौतुक करतो. यावेळेस लाईव्ह मोठी अपील करतायत. डायरेक्ट हिट जरूर झालंय, चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. थर्ड अंपायर आम्हाला जोडले जातील डी के सर. थर्ड अंपायर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in वाहिनीच्या कंट्रोल रूम मध्ये या ठिकाणी चेक केलं जाते. अतिशय देखणी स्पर्धा आपण एन्जॉय करताय. मोठी स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते अगदी मंचाच्या डाव्या बाजूला. मंचावरती उपस्थित मान्यवरांच्या अगदी समोर तुम्ही पाहताय टीव्ही स्क्रीनवरती चाललेलं हे लाईव्ह प्रक्षेपण. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षक राजासाठी बसण्यासाठी सुसज्ज व्यवस्था, हिरवगार मैदान आणि देखणं आयोजन नियोजन. बदलापूर प्रीमियर लीग पर्व दुसरं, शेवटची अंतिम रात्र. डीके सर आम्हाला निर्णय कळवा. यस यस, चेक करतायत. टाईट कॉल. प्रत्येक निर्णय हा फार महत्वाचा. प्रत्येक निर्णयावरती या ठिकाणी आपण पाहिलं तर मॅच डिपेंड असणार आहे. बॅट्समन सेफ. यस, एक धाव पूर्ण केली आहे. रिस्की सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली. दोन्ही सलामीचे फलंदाज अजूनही अबाधित. 38 धावा धावफलकावर, 38 ऑन बोर्ड, 38 धावा स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाजी करत असताना मुशर्रफ बुबेरे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा तयार. यावेळेस बॅट फिरवली, शरीरावरती आदळलाय, लाऊड अपील करतायत. पंचांकडे दाद मागतायत, मात्र पंच इथे तटस्थ भूमिकेत. नॉटआउट सांगतायत. लेग बाईचा इशारा मिळेल. सिंगल एका धावेची मदत. स्कोरबोर्ड 1 धावेच्या मदतीनं पुढे सरकत असताना एकंदरीत 39 धावा धावफलकावरती आहेत. 39 धावा. तिसरं षटक. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल या ठिकाणी करतायत. सलामीची जोडी अजूनही अबाधित खेळतायत. चांगल्या पद्धतीनं पार्टनरशिप, भागीदारी या ठिकाणी रचतायत. चांगल्या पद्धतीनं डावाला आकार देत आहेत. स्कोरबोर्डला चालना, स्कोरबोर्डला उंची देण्याचं काम या ठिकाणी करतायत. स्ट्राइक वरती तयार दिनेश. मुशर्रफचा चेंडू, स्विच अटेम्प्ट, जागेवरती गिरकी घेतली आणि उलट्या हाताचा जबरदस्त तडाखा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी बीपीएल चौकार.
खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल तुम्ही पाहताय 39 धावा बनल्यात. 13.00 ची सरासरी अद्यापपर्यंत पाहायला मिळतीये. दिनेश वाघ आणि वीरेश राठोड लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानात अजूनही पाहायला मिळतंय. सलामीचे दोन्ही आघाडीचे फलंदाज ज्यांच्यावरती विश्वास दाखवलाय ग्रीवा 11 टीमनं दिलीपदादा बैकर, अमोलदादा बैकर आणि हर्षददादा बैकर यांनी हा विश्वास आता मात्र सार्थ ठरवतायत. दोन्ही आघाडीचे फलंदाज मैदानावरती सज्ज आहेत. 39 धावा 39 13.43 धावा. शेवटचा चौकार या ठिकाणी 43 धावा. शेवटच्या बॉलवरती जो चौकार आला तो या ठिकाणी आम्ही काउंट करतोय. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर चांगल्या पद्धतीने डावाला आकार दिलाय. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ इथून शिल्लक आहे. गोलंदाज प्रेम धुळे जोवेली एक्सप्रेस या मॅच मध्ये आपण पाहताय तर निश्चितच गोलंदाजी मार्कवरती तयार. लॉंग ऑफ वरती दापिवली एक्सप्रेस मच्छिंद्र गायकर सीमा रेषेवरनं पेट्रोलिंग करत असताना जबरदस्त विवर रचना सज्ज केली आहे. स्टेप आउट झालाय. बॅटची कडा आउट स्विंगिंग डिलिव्हरी जबरदस्त. हा चेंडू फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. पहिला फलंदाज बाद. ब्रेक थ्रू मिळालाय. विकेट डाऊन. बॅट्समन वीरेश गॉन. मैदानात चांगली बॅटिंग केली. उत्कृष्ट सलामी दिली. त्यानंतर इथे मैदान सोडावं लागलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. संघाचा तारणहार बॅटिंग करत असताना 1 डाऊन वरती या ठिकाणी मैदानात येतोय. लेफ्टी आउट लेफ्टी इन. सचिन केवरे मैदानात स्ट्राईक वरती तयार होईल. षटक क्रमांक 3 संपलं त्यावेळेला 43 धावा. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्याच बॉल वरती प्रेम धुळेने या ठिकाणी विकेट मिळवली आहे. 4थ्या षटकाचा पहिलाच बॉल विकेट अर्जित केली. ब्रेकथ्रूची गरज होती आणि हा ब्रेकथ्रू मिळवून दिलाय. जय हनुमान जोबेली संघासाठी खेळणारा खेळाडू उंचपोरा गोलंदाज. अगदी आपण पाहताय तर खांद्यामध्ये प्रचंड ताकद. वेगवान गोलंदाजीसाठी सुपरिचित. यावेळेस आपण पाहताय षटक 4थं सांघिक 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक प्रेम धुळेला जबाबदारी दिली आहे. वडनेरे रिव्हेंजर्स त्यांना फाईट करत असताना मैदानावरती ग्रीवा 11 या 2 संघांच्या दरम्यान ही जबरदस्त मॅच. हा चेंडू सुद्धा सुंदर टाकला. या चेंडूवरती फिंगर रोल केले. गती कमी केली. गतीवरती नियंत्रण मिळवलं. टप्प्यावरती आपण पाहताय नियंत्रण होतं आणि या चेंडूवरती उत्तर नव्हतं सचिन केवनेकडे. बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंग एंड वरती तयार. या अगोदरच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच या परिसराचा ढवळेपाडा गावचा सुपरस्टार बायकर मॅन म्हणून ख्यातनाम प्राप्त खेळाडू आहे. जय हनुमान ढवळेपाडा संघासाठी सातत्यानं भरपूर योगदान. एक गाव एक संघामधून त्याचबरोबर व्यावसायिक संघांमध्ये ज्या ज्या वेळेला वर्णी लागते त्या त्या वेळेला आपल्या नावाची छाप सातत्यानं सचिन केवरेनं सोडली आहे आणि इथे आपण पाहताय आपल्या व्यावसायिक संघासाठी उतरलाय. अर्थातच ग्रीवा 11 या टीमसाठी प्रेम धुळेचं कौतुक केलं जाईल. यंगस्टर खेळाडू आहे. मैदानावरती उतरल्यानंतर आपण पाहताय तर निश्चितच आपल्या खांद्याची जादू आणि बोटांची जादू मैदानात दाखवतोय. 3 बॉल टाकलेत. 1 विकेट 3 डॉट. एकही धाव अद्यापर्यंत खर्च केली नाही. प्रेशर आहे. सचिन केवने सारखा मातब्बर फलंदाज स्ट्राईक वरती. प्रेम धुळे सारखा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. युवा यंगस्टर दोघांदरम्यान एक चांगलं बॅटल. अनुभवी स्ट्रायकिंग एंड वरती सचिन केवने आणि दुसऱ्या बाजूने युवा जोश. प्रेमचा हा चेंडू. व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हरी. परफ्यूम डिलिव्हरी. अगदी नाका समोरून चेंडूला काढलंय. उत्तर नव्हतं या चेंडूवरती. ब्युटिफुल डिलिव्हरी. टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकताय. अतिशय सुंदर डिलिव्हरी. पुल करण्याचा प्रयत्न. डॉट येतोय टप्प्यावरती आणि गतीवरती ज्या पद्धतीचं नियंत्रण प्रेम धुळेनं मिळवलंय निश्चितच वाखाणण्याजोगं काम या ठिकाणी पार पाडतोय. 3 षटकांमध्ये 43 होत्या. 4थं षटक 4 चेंडू टाकून झालेत. या षटकामध्ये
एकही धाव अद्यापर्यंत खर्च केली नाहीये. पहिल्या बॉलवर विकेट मिळवली, त्यानंतर आपण पाहताय फुल स्टॉप लावलाय स्कोरबोर्डला. धावफलक 43 वरती थांबलाय. चांगला चेंडू इथे सुद्धा आपण पाहताय धावतायत. सिंगल धावेसाठी मोठा प्रयत्न केला जातोय. लाऊड अपील पंचांकडे करतायत. पंच तटस्थ भूमिकेत. लेग बाईकचा इशारा या चेंडूवरती पाहायला मिळते. सिंगल धाव ही धावफलकावरती ऍड केली जाईल. एक धाव आली आहे, ती सुद्धा लेग बाईकची. 5 चेंडूंमध्ये अद्यापर्यंत आपण पाहताय प्रेम धुळेने एकही धाव खर्च केली नाही. वडनेरे रिव्हेंजर्स या टीमला कमबॅक करून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते प्रेम धुळेनं केलं. जय हनुमान झोबेली संघासाठी नेहमीच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न प्रेमचा असतो. निश्चितच महेंद्र धुळे सुद्धा खुश आहेत प्रेमची गोलंदाजी पाहून. मैदानावरती चांगली गोलंदाजी तो करतोय, विचार नक्कीच केला जाईल. इथे आपण पाहताय सलगचा 5वा डॉट त्यानं फेकलाय. लेगबाईची एक सिंगल जरूर आली आहे, मात्र निश्चितच आपण पाहताय धावफलकाला अडथळा करण्याचं काम त्यानं केलंय. पहिल्या 4 षटकात 43 होत्या. 4थं षटक सुरू झालंय. 5 चेंडू टाकलेत प्रेम धुळेनं आणि एकही धाव अद्यापर्यंत खर्च केली नाही. मेडल षटक येईल का? वडनेरे रिव्हेंजर्स या टीमसाठी मैदानावरती चांगली गोलंदाजी तो करतोय, त्याला यश नक्कीच अद्यापर्यंत मिळालंय. एक विकेट सुद्धा मिळाली आहे. 5 चेंडू टाकलेत, एकही धाव खर्च केली नाही. या बॉलवरती जर डॉट आला तर नक्कीच मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल. मेडन टाकली तर विशालभाई धुळे व्हीबी साऊंड्स यांच्याकडनं 1000चं पारितोषिक. सचिन दादा दलाल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक मेडन षटकासाठी. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. ओव्हर नंबर 4, लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. प्रेम धुळे ऑन फायर. शेवटचा चेंडू ऑफ साइडला शफल झालाय. ऑन साइडला सेट फलंदाज मैदानात स्ट्राईक वरती जसा आला वाघ कडाडलाय. चेंडू सीमा पार, षटकार. धावफलकावरती जोडल्यात. चांगलं षटक प्रेम धुळेचं येत होतं. पहिल्या 5 बॉलवरती एकही धाव त्यानं खर्च केली नाही. शेवटच्या बॉलवरती षटकार येतोय आणि निश्चितच अनालिसिस पुन्हा एकदा थोडंसं खराब केलंय. प्रेम धुळे ज्यानं 1 षटक टाकलं, इम्प्रेस केलं, 1 विकेट मिळवली, 6 धावा खर्च केल्या, संघाला कमबॅक करून देण्याचं काम त्यानं केलंय. पहिल्या 4 षटकामध्ये बनल्यात 50 धावा. 3 षटकात 53 होत्या. या षटकाचा आपण विचार करता या षटकात टोटल आल्या 7, एक लेग बायची, एक षटकार, अशा पद्धतीने धावा बनल्यात 50. लास्ट ओव्हर, शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ होतोय. गोलंदाज प्रथमेश केवनेवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. निश्चितच या षटकामध्ये इथून कशा पद्धतीने डाव पुढे सरकेल हे आपल्याला पाहायचंय. डवळेपाडा गावचे 2 सुपरस्टार एकमेकांच्या समोर पाहायला मिळतील. एका बाजूने निश्चितच सचिन केवनेच्या तालमीत घडलेला प्रथमेश केवने गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकिंग एंड वरती तुम्ही पाहताय स्ट्राइक वरती खेळेल सचिन केवने. बिग फाइट मुकाबला. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ होतोय. 4 षटकात टोटल बनल्यात 50 धावा. लास्ट ओव्हर. लास्ट ओव्हर. शेवटच्या षटकासाठी प्रथमेश तयार होतोय. वैयक्तिक खात्यातलं निश्चितच हे दुसरं षटक, सांघिक 5वं शेवटचा अंतिम निर्णायक. या षटकामध्ये निश्चितच धावा रोखण्याचं आव्हान त्याच्या समोर असणार आहे. समोर ढवळेपाडा गावची रन मशीन सचिन केवने स्ट्राइक वरती, लेफ्ट हँडेड स्टार फलंदाज आणि निश्चितच त्याच्याच तालमीत घडलेला समोर आपण पाहताय प्रथमेश केवने बंटी. शेवटचा अंतिम षटक सुरू होत आहे. लास्ट ओव्हर. 6 चेंडूंमध्ये धावा किती बनतील हा एक प्रश्नचिन्ह आहे. पहिलाच बॉल. फुल टॉस त्याच्यावरती पूर्ण तुटून पडलाय. मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर करत असताना दे धमाका. ग्रीवा 11 ब्रँडेड षटकार. कार येतोय. मैदानामध्ये चेंडू पाठवा.
पहिल्याच बॉलवरती चेंडू गहाळ केलाय सचिन केवनेनं. निश्चितच आपण पाहताय तर दोन मातब्बर खेळाडूंच्या दरम्यान ही झुंज आहे. जय हनुमान ढवळेपाडा संघासाठी बिलॉंग करणारे दोन खेळाडू, ही खासियत आहे BPL ची, ही खासियत राहिली बदलापूर प्रीमियर लीगची. हे स्वप्न होतं निश्चितच शैलेश वडनेरे साहेबांचं आणि ते स्वप्न पार करत असताना, सत्यात उतरत असताना इथे आपण पाहताय एकाच गावातील दोन संघ, एकाच संघातील दोन प्लेयर एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती विजय झाला सचिन केवनेचा. या चेंडूवरती ऑलमोस्ट या ठिकाणी बॅटची एज लागली होती विकेटच्या मागे. त्या ठिकाणी आपण पाहताय तर विकेट किपरला बीट करत असताना हा चेंडू मागे जातोय. सिंगल मिळेल. एक धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जातं. टोटल बनल्यात 57. स्कोरबोर्ड अपडेट, षटकार आणि सिंगल दोन चेंडूंवरती 7 धावा इथे खर्च केल्या. 57 धावा धावफलकावर. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी नशिबाची साथ मिळाली आहे. विकेट किपरला बीट केलं, चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग स्टॉप एंडला नॉन स्टॉप 4 धावा. चार धावा मिळत आहेत, धावफलकावरती जोडल्या जातील. स्कोरबोर्ड 61 वरती 61. शेवटच्या षटकात आपण आहोत. काय बॅटिंग करतोय, वन साइड हिरोची भूमिका पार पाडत असताना सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात तळ ठोकून दिनेश वाघ. डरकाळी फोडली, अजून एक चौकार. षटकामध्ये प्रेम धोळेने केली. निश्चितच तशाच पद्धतीची गोलंदाजीची गरज होती. 5व्या षटकाला सुरुवात झाली. प्रथमेश केवने गोलंदाजीसाठी आलाय आणि निश्चितच त्याच्यावरती शेवटच्या षटकामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहताय तर यशस्वी ठरल्यात अद्यापपर्यंत. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर धावफलकावरती टोटल बनल्यात 65 धावा 65. लास्ट ओव्हर, शेवटचा अंतिम निर्णायक षटक. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. सर्वोच्च धावसंख्येकडे वाटचाल, मोठ्या धावसंख्येकडे जात आहेत. बॅटची कडा, विकेटच्या मागे झेलची संधी. फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवला जाईल. प्रथमेश केवनेला अखेर लाभलं यश. बॅट्समन आउट, दिनेश वाघ इज गॉन. या धावसंख्येवरती झटका लागलाय. निश्चितच आपण पाहताय एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतायत. लास्ट ओव्हर, लास्ट बॉल, शेवटच्या अंतिम टप्प्यात आपण पोहोचलोय. पूर्वार्धात आपण खेळ पाहताय. वडनेरे रिव्हेंजर्स या संघाला मात्र इथून मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे. शेवटच्या बॉलवरती धावा किती बनतील याच्यावरती निश्चित डिपेंड असेल. टार्गेट काय असेल, कशा पद्धतीनं सेट केलं जाईल. लास्ट बॉल, शेवटच्या चेंडूवरती इथून भरपूर साऱ्या गोष्टी डिपेंड आहेत. गोलंदाज तयार. लास्ट बॉल आणि प्रथमेश केवनेचा हा चेंडू कशा पद्धतीने फेस केला जाईल. न्यू बॅटर बॅटिंग करण्यासाठी आकाश सावंत आलाय. या अगोदरच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी ज्याची आपल्याला पाहायला मिळाली. इथे आपण पाहता या मॅच मध्ये या शेवटच्या चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील. प्रथमेश केवने संघासाठी शेवटी आपण पाहताय तर त्यानं सुद्धा एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. शेवटच्या बॉलवरती धावा किती बनवेल हा एक प्रश्न आहे. आकाश सावंत, फुलटोज मिळालाय.
फटका सुंदर खेळला. एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेवरती फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न अयशस्वी. धाव मिळाली सिंगल एकच. 5 षटकांचा पूर्वार्ध या ठिकाणी संपलाय. धावा बनल्या 66, 66 आणि 67 धावांचं कडवं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. वडनेरे रिव्हेंजर्स या टीमला जर जिंकायचं असेल तर बनवाव्या लागतील 67 धावा. 67 टू विन. आभार. सदुसष्ट धाव्यांचं लक्ष आहे. 67 इज द टार्गेट. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये 67 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. चला ग्रीवा 11 टीम आपण देखील त्वरित क्षेत्ररक्षण लावायचे आपला विनंती आहे. अतिरिक्त वेळ मित्रांनो आज घेऊ नका. आजची अंतिम रजनी या स्पर्धेची आणि विशेष महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की आज मर्यादित वेळेमध्ये अमर्याद काम आपल्याला पूर्ण करायचं आहे. आज मात्र अतिरिक्त सामने 5 या आजच्या रजनीमध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. सर्व खेळाडू मित्रांना विनंती आपण थोडंसं वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं आहे. ही महत्त्वपूर्ण सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हॅलो. बदलापूर सिटी मध्ये उत्साह आणला. शैले दादा फाउंडेशनचा साथ क्रिकेट मध्ये भेटला ज्वालामुखी आज. हॅलो. चला पंच सामना लवकर चालू घ्यायचा आहे. सामना लवकरात लवकर चालू घ्यायचा आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये असताना क्षेत्ररक्षण संघ लवकरात लवकर सुरू करून घ्यायचा आहे. पंच दोन्ही सलामीचे फलंदाज मैदान उतरले आहेत. ग्रीवा सगळं संगणकाने लवकर लवकर मैदान जायचं आहे. ग्रीवा 11 या संघाचा संगणक असेल आणि त्यांचे खेळाडू असतील लवकरात लवकर आपला सामना बघून घ्यायचा आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपल्याला फक्त वेळेमध्ये सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. खरोखरच BPL ही भव्य दिव्य स्पर्धा या भव्य दिव्याच्या मैदानामध्ये आपल्याला पाठ पडताना दिसते आणि कुठेतरी 67 धावांचं लक्ष असेल या संघासमोर. आणि पाहूया आता आपल्याला हा एक रोमांचक सामना या मैदानावरती दिसेल. वडनेरे रेव्हेंजर्स या संघाला 67 धावांचं लक्ष असेल. 5 षटकांमध्ये 30 चेंडू
आणि धावा 67 असतील आणि मला तरी कुठे वाटतंय की 13 ते 14 धावांची सरासरी असेल. ह्या जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल, जर तुम्हाला ही किशोर घालायचा असेल तर तुम्हाला 13 ते 14 धावाच्या सरासरीने तुम्हाला एक षटका मागे करावं लागतील. आणि कुठेतरी पाहूया ग्रीवा हा संघ आणि आता मात्र फलंदाज तयार झाला आहे. हा संघ पाहूया. कल्पेश कुलकर्णी आणि आरंभ बुबेरे ही जोडी मैदानावरती पोहोचते. ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळते. 67 धाव्यांचं लक्ष असेल. 67 इज द टार्गेट. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग इथून मात्र करायचा आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल का मैदानावरती हे चित्र आपल्याला पाहायचं आहे. बदलापूर प्रीमियर लीग 2026 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सचिन केवणे गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. अष्टपैलू कामगिरी करावी लागेल सचिन केवणे यांना. जिंकायचं असेल मैदानावरती लेफ्ट राईट कॉम्बिनेशन विकेटवरती तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती कल्पेश कुलकर्णी आणि त्यांच्या साथीने अरम बुबेरे ही जोडी मैदानावरती आहे. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. अपील झाली आहे पंचांकडे आणि पहिल्याच बॉलवरती सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. टॉम अगदी शून्यावरती बाद होत आहेत. क्लीन बोल्ड झालेत आणि पहिली विकेट शून्यावरती आपल्याला पाहायला मिळते. यॉर्कर पाहायला मिळाला परफेक्ट. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र आणि त्याचा मात्र उपयोग केलाय. फलंदाज बाद त्रिफळाजीत. बॅट्समन आउट होतो तो आणि मला सुद्धा पहिला मोठा झटका बसलाय संघाला आणि पहिल्या चेंडूवरती टॉम मात्र तंबूत पुरतलाय. आणि आता मात्र नवीन फलंदाज डावखुरी हातला फलंदाज रोशन मध्ये आलाय 1 डाऊन साठी. पाहूया या संघाला जर का सामना जिंकायचं असेल तुम्हाला 30 चेंडूमध्ये 67 धावांचं लक्ष असेल. इथे मध्ये पहिल्या चेंडूवरती मोठा झटका बसलाय. पाय पुढचा चेंडू आणि इथे मध्ये फुलटॉस चेंडू जातोय मात्र सीमा रेषे पार. इथे मात्र येतोय खणखणीत सणसणीत षटकार. डीजे थँक्यू. रोशन जाधव यांनी एक षटकार लगावलाय आणि आणखी 2 षटकार जर लगावले तर सन्माननीय शंकरजी विशे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. रोशन जाधव यांच्यासाठी दमदार सुरुवात मात्र पाहायला मिळाली. त्यांच्या बॅटमधून षटकार आला आणि षटकार आपलं खातं ते खोलतायत. आवश्यकता होती या षटकाराची, तो षटकार आलाय रोशन जाधव यांच्या बॅटमधून आणि धावफलकाला केली आहे सुरुवात. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळेस देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिलाय. वाईड बॉलची सांगता इथे होती परंतु इथे मात्र पंचांचे दोन्ही आज समांतर धावा बिलते अवांतर. धाव संख्येत भर, धाव संख्या जाऊन पोहोचल्या 7च्या घरामध्ये. तर पुढील षटकारासाठी आपण पाहतोय 1000 रुपयाचं बक्षीस असेल फलंदाज रोशन जाधव यांच्यासाठी. बक्षीस तर लगावलं गेलं, इथून मात्र षटकार लगावला जाईल का पाहायचंय. फुल लेनचा बॉल समोर ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक, थोडीशी चूक झाली आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये यावेळेस मात्र चुकीला माफी तर मिळाली आहे. स्वतःला बॅक करतायत. 1 धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावर धावा आहेत 8. माफी असावी. 7 धावा धावफलकावरती आहेत. फुलरलिनचा बॉल होता. यावेळेस पॉइंट रिजन मध्ये बॉल गेला आणि एका धावेचा प्रयत्न, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 8. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 8 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 8 धावा धावफलकावरती. लक्ष 67 धाव्यांचं आहे आणि इथून मात्र शर्थीचे प्रयत्न करावे लागतील.
मैदानावरती ताकद दाखवावी लागेल. वडनेरे रिव्हेंजर्स संघाला चांगली कामगिरी मैदानावरती करावी लागेल. येस चेक. याच दरम्यान मान्यवर साईनाथजी अशोक गवळी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. साईनाथजी गवळी आणि आपल्या मित्र परिवाराचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. ओर टू कॉम्बॉक्स तुषारजी शिंदे सर. 9 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस देखील आक्रमण समोरच्या दिशेने सरळ बॅटने प्रहार केलाय. बॉलला फेकून दिलाय काऊ फेज मध्ये. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. इट्स मॅक्सिमम षटकार. इट फॉर टॅट. जस्यास तसं प्रत्युत्तर मात्र इथे पाहायला मिळते मैदानावरती. इट का जवाब पत्तर. 15 धावा धावपलकावरती आहेत. 67 धावेंचा पल्ला गाठायचा आहे आणि दमदार सुरुवात पाहायला मिळाली. मी कौतुक करेल फलंदाज रोशन जाधव यांचं. जबरदस्त सुरुवात त्यांच्या जोडीने मैदानावरती अरम बोबेरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोघांनाही आक्रमण करावं लागेल. सुरुवात तर झाली आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज यश कडव गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅकवरती डावखुऱ्या हाताचे वेगवान गोलंदाज यश कडव आपला पाहायला मिळतील. फलंदाजीसाठी अरम बोबेरे सज्ज होत आहेत मैदानावरती. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. यश कडव गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 15. यावेळेस देखील ऑन साइडला पूल करतायत. एक टप्पा बॉलने घेतलाय. वेगाने बॉल निघालाय. अरम बुबेर यांच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. बॉल शिल्लक आहे 23 बॉल मध्ये 48 धावेंची आवश्यकता आहे. अरम बुबेरे त्यांच्या बॅट मधून ते चौकारानं खातं खोलतायत. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत. झैल डिप्लाय आणि आली आहे विकेट. अरम बुबेरे यांची खेळी संपली आहे. मोठा धक्का लागलाय वडनेरे रिव्हेंजर्स टीमला. फलंदाज बाद. येस चेक. सुरेशजी पवार आणि संजयजी राठोड साहेबांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. पहिलाच बॉल त्यावरती आक्रमण करतायत मोहम्मद बुबेरे. कमालीचा फटका आहे आणि क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु ते बनतील फक्त दर्शक. मोहम्मद बुबेरे यांच्या बॅट मधून बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. सीमारेषे पार षटकार.
दादा पवार यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. अतुल पवार, आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. 25 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. दमदार सुरुवात केली आहे मोहम्मद बुबेर यांनी देखील. पहिल्याच बॉलवरती ते आक्रमण करतायत. त्यांच्या बॅटमधून पहिलाच बॉल सीमारेषे पार, डगआउटमधून सेट होऊन मैदानावरती पोहोचलेत आणि आल्या आल्या पहिल्या बॉलवरती त्यांनी षटकार ठोकलाय. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. एका बाजूने वडनेरे रिव्हेंजर्स संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये ग्रीवा 11 हा संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, बॉल हवे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे आणि मोहम्मद बुबेर यांची देखील खेळी संपली आहे. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद, विकेट. वरती आहेत 25 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल ज्यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि तिसऱ्या बंधांची मागणी देखील केली. वाईट बॉल तर कॉल केलाय आणि तिसऱ्या बंधांची मागणी देखील करतायत. ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या बंधांची मागणी देखील केली आहे. ऑनफिल्ड डिसिजन इट्स वाईट बॉल, परंतु तिसरे बंध चेक करतील. डिके सर सध्या टेक्निकल रूम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वाईट बॉल आहे आणि वाईट बॉलच्या माध्यमातून अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर एका धावेने धावफलक पुढे जाईल. 26 धावा आता धावफलकावरती आहेत. 41 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉल सांगता होताना पाहायला मिळेल. 41 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे मैदानावरती. यश कडव गोलंदाजी ट्रॅकवरती. यश कडव यांनी 2 मोठे यश संपादित केलेत. एकाच षटकामध्ये अरम बुबेरे आणि मोहम्मद बुबेरे या दोघांनाही मात्र तंबूचा रस्ता त्याने दाखवलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते यश कडव यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. स्वतःवरती नाखुश आहेत प्रथमेश, परंतु आता मात्र 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि धावफलकावरती धावा आहेत 26. 13च्या धावगतीने धावा आल्यात. अरम बुबेरे देखील सिंगल घेऊ शकले असते. मोहम्मद बुबेरे देखील सिंगल घेऊ शकले असते, परंतु अब चिडिया चुप गई खेत. विकेट तर गेल्यात. आता मात्र मैदानावरती जे 2 फलंदाज आहेत त्यांना स्वतःवरती जबाबदारी घ्यावी लागेल आणि या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये 41 धाव्यांची आवश्यकता आहे. इथून मात्र मैदानावरती संघर्ष करावा लागेल. सुरुवात चांगली मिळाली आहे. वडनेरे रिव्हेंजर्स संघाने जरूर विकेट गमावल्यात, परंतु प्रथमेश केवणे आणि त्यांच्या जोडीने फलंदाज मैदानावरती आपला पाहायला मिळत आहेत. रोशन जाधव त्यांच्या बॅटमधून देखील 2 षटकार आलेले आपण पाहिलेत. दोघांकडे क्षमता आहे, परंतु स्वतःला सिद्ध करावं लागेल. क्षमता तर प्रत्येकाकडे असते, परंतु योग्य वेळेवरती जो माणूस स्वतःला सिद्ध करतो ना, तोच माणूस इतिहास रचत असतो. इथून मात्र इतिहास रचायचा आहे. दोनही टीमला इतिहास रचायचा आहे. कुणालाही हार मंजूर नाहीये. हार फक्त आम्ही फुलावाल्याच्या दुकानामध्येच विकत घेत असतो. हार आता कुणालाही मंजूर नाहीये. इथून मात्र प्रत्येकाला जिंकायचं आहे. मैदानावरती संघर्ष करावा लागेल.
सचिन केवणे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले. षटक क्रमांक 3 साठी पुन्हा एकदा डावखुरे हाताचे गोलंदाज आणि समोर अगदी डावखुरे हाताचे फलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळतील. बॅटचं एज थर्डमॅन रिजन मध्ये बॉल. एका धावेचा प्रयत्न आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. एक धाव इथे आता महत्वाची आहे. 17 बॉल मध्ये 40 बनवायच्यात. आक्रमक बॅटिंग तर मैदानावरती करावी लागेल कारण बॉल शिल्लक आहे 17 आणि 17 बॉल मध्ये 40 धाव्यांची अजूनही आवश्यकता मैदानावरती असणार आहे. तर या सामन्यानंतर ग्राउंड्समन आपल्याला विनंती, आपण क्रीजची आखणी करून घ्यायची आहे. हा सामना जसा संपेल तसं आपण मैदानावरती दाखल व्हायचंय आणि क्रीजची आखणी आपण करून घ्यायची आहे. ही महत्त्वपूर्ण सूचना आयोजकांच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 40 धाव्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती सचिन लांबून फिरवण्याचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. चांगला बॉल सचिन केवणे यांच्या माध्यमातून पडल्यानंतर मात्र आतल्या दिशेने कट होतोय. कमालीचा हा बॉल आहे आणि डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. जबरदस्त बॉल पाहायला मिळालाय. फुल लेनचा बॉल. यू मिस, आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉइड केले सचिन केवणे. जादू दाखवतायत. विकेट, फलंदाज बाद. स्पिन बॅटर प्रेम धुळे आता मैदानावरती दाखल होत आहेत. प्रेम धुळे यांच्याकडे देखील त्यांचा बैफाक अंदाज आहे आणि त्याच अंदाजामध्ये आज बॅटिंग करावी लागेल. प्रेम धुळे मैदानावरती दाखल होत आहेत. जास्त विचार न करणारा खेळाडू म्हणजे प्रेम धुळे आणि आज मात्र इथून मैदानावरती विचार न करता धावा बनवाव्या लागतील. गोलंदाजी ट्रॅकवरती सचिन केवणे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. तर फलंदाजीसाठी प्रेम धुळे. बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा आतल्या दिशेने कट झालाय. हा देखील चांगला बॉल आहे आणि आणखी एका डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी सचिन केवणे मैदानावरती करतायत. मॅच विनिंग ही बॉलिंग पाहायला मिळते सचिन केवणे यांच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. यश कडव यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमीच आहे. जबरदस्त गोलंदाजी त्यांनी पाहायला मिळाली. 2 मोठे फटके लागले परंतु 2 मोठ्या फलंदाजांना एका षटकामध्ये त्याने बाद केलं. पुढचा बॉल. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. एका धावेचा प्रयत्न आहे. 1 धाव इथे पूर्ण होईल परंतु आता मात्र एका दुसऱ्या धावेने काम चालणार नाहीये. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, जीतना है तो लगाना पडेगा. चौकावर छक्का, चौकार षटकार मारावे लागतील या सामन्यामध्ये. जर विजयश्री खेचून आणायची असेल वडनेर रिव्हेंजर संघाला तर आक्रमक बॅटिंग मैदानावरती करावी लागेल. आक्रमकतेशिवाय दुसरा पर्याय नाहीये. रोशन जाधव स्ट्राईक एंड वरती 2 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत परंतु आता असे अनेक षटकार त्यांना लगवावे लागतील मैदानावरती. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस वरती फुल टॉल तर वसूल केलाय. तिसऱ्या पंचांसाठी रेफर केलाय. आपण पाहतोय बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे आणि तिसऱ्या पंचांना मात्र रेफर केलाय. तर अंपायर रिव्ह्यू असणार आहे. सन्मान्य श्रीमान
तर निर्णय प्रतीक्षेमध्ये असणार आहे आणि योग्य निर्णय आपल्यापर्यंत येईल अगदी काही वेळामध्ये. नो बॉल, एकूण धावा मिळतील 7 आणि इथून मात्र सामना टर्न होईल का ती क्षमता आहे फलंदाज रोशन जाधव यांच्याकडे. त्यांच्या बॅट मधून हा महत्वपूर्ण षटकार आलाय आणि 7 धाव्यांनी धावफलक पुढे जाईल. पस्तीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 35 रन्स ऑन दी स्कोर. 35 धावा धावफलकावरती. 32 धाव्यांची आवश्यकता इथे असणार आहे. धावफलकावर धावा आहेत 35. 35 रन्स ऑन दी स्कोर. 35 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल फ्री हिट असेल. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. आणि पुढच्या बॉलवरती पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न झालाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. षटक क्रमांक 3चा खेळ पूर्ण झालाय आणि आता उर्वरित 12 बॉलमध्ये 32 धाव्यांची आवश्यकता आहे. कोणता संघ जिंकेल? मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक संधी असेल डीजे मास्टरकडे. पाहिजे तेवढ्या मी दे. मंचावरती आदरणीय मान्यवर उपस्थित आहेत. साईनाथ अशोक गवळी दादांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. मी अभिषेक दादा वडनेरे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते साईनाथ अशोक गवळी दादांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह, प्रेमाचं पुष्प आणि भरपूर सारं प्रेम आयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी साईनाथ गवळी आणि त्यांच्या मित्र परिवाराला आपण देत आहोत. शुभ सन्मान या ठिकाणी पार पडतोय. धन्यवाद. सामना आपण पाहताय 12 चेंडू आणि आता 32 धावांचं लक्ष्य पार करायचंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 35 बनल्यात. आता 12 चेंडू आणि 32 धावा. इथून निर्णायक जबरदस्त मुकाबला आणि कॉम्बॉक्स मधनं तुषार शिंदे सर. धन्यवाद. सोळा बॉल 32 धाव्यांची आवश्यकता आहे आणि हा सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये जरूर पोहोचलेला पाहायला मिळतोय. 16 बॉल 32 धावा. खूप मोठी बातचीत मात्र मैदानावरती पाहायला मिळाली. अरम बुबेरे मैदानावरती दाखल झाले होते. 16 मध्ये 32 बनवायच्यात आणि तो नो बॉल मात्र निर्णायक ठरेल का? त्या 7 धावा महत्वाच्या ठरतील का? हे मात्र येणारी वेळ ठरवणार आहे. आता बॉल शिल्लक आहेत 16 आणि 16 बॉल मध्ये 32 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती. मयूर जाधव गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळत आहेत. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 32 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर. बॅटच्या एजला लागलाय. विकेट कीपर चूक करणार नाहीये. कमी गतीने ऑप्शनच्या बाहेर टाकलेला बॉल वाईड लाईनला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटचं एज लागलंय. आली आहे विकेट. फलंदाज बाद. बॅटर ओमकार मैदानावरती दाखल झालेत आणि चांगली बॅटिंग ओमकार यांना करावी लागेल. बॉल शिल्लक आहेत 11 बॉल मध्ये 32 धाव्यांची आवश्यकता आहे. चांगली कामगिरी करावी लागेल. पहिलाच बॉल आणि आपण पाहिलं वाईड लाईन वरती शरीरापासून दृढ होण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजाने आणि बॅटच्या एजला लागून इथे मात्र आली आहे विकेट. बॉल शिल्लक आहेत 11 बॉल मध्ये 32 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला खाली क्षेत्र मिड विकेट क्षेत्रामध्ये फुल टॉस वरती गोलंदाजाचा फुल्ली लॉस. बॉल सीमारेषे पार. चौकार.
मयूर जाधव यांच्यावरती ओमकार डांगे आक्रमण करतायत. चौकार आलाय त्यांच्या बॅटमधून. 10 बॉल 28 धावेंची आवश्यकता आहे. हे षटक महत्वाचं आहे या सामन्याच्या दृष्टीने. या षटकामध्ये धावा शोधाव्या लागतील. 10 बॉल 28 धावेंची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवरती धावा शोधत जाव्या लागतील आणि एक एक डॉट बॉल मात्र या ठिकाणी ग्रीवा 11 संघाला देखील विजयाचा मार्ग सुकर करून देईल. देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये अजूनही 28 धावेंची आवश्यकता मैदानावरती. हा बॉल देखील फुल टॉस मध्ये परावर्तित झाला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला खेळतायत. एकच धाव तिथे पूर्ण होईल. एका धावेने मात्र धाव फलक पुढे जाईल आणि धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 40 धावा आता धाव फलकावरती आहेत. नऊ बॉल 27 धावेंची आवश्यकता आहे. 40 धावा धाव फलकावरती. 67 धावांचा पल्ला गाठायचा आहे. चांगली गोलंदाजी करत आहेत. स्लोवर वन मिक्सअप पाहायला मिळत आहे. मयूर जाधव यांच्याकडे अनुभव आहे आणि आता बॉल शिल्लक आहेत. 9 बॉलमध्ये 27 धावेंची आवश्यकता आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. त्याला थोडं स्पीडअप करा विनंती आहे. खूप जास्ती वेळ क्षेत्ररक्षण करणारी टीम तुम्ही घेताय आणि आयोजकांच्या माध्यमातून सूचना आहे की आपण थोडंसं स्पीडअप करायचं. चला विनंती आहे. सामन्याचं मोमेंटम तुटू देऊ नका. ही महत्त्वपूर्ण सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 9 बॉल 27 धावेंची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडवरती आतापर्यंत या सामन्यामध्ये जान ठोकली रोशन जाधव आपला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. 9 बॉल 27 धावेंची आवश्यकता आहे. सफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न अपील झाली आहे पंचांकडे आणि लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त होईल. एकेरी धावेने धाव फलक पुढे जाईल. 41 धावा धाव फलकावरती. 26 धावेंची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 8. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. या 2 बॉलवरती जर 2 मोठे फटके आले तर बॅटिंग करणारी टीम आपल्या बाजूने मोमेंटम ठेवेल. परंतु विकेट किंवा डॉट बॉल जर आले तर गोलंदाजी करणारी टीम आपल्या बाजूने मोमेंटम ठेवेल. आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ मोमेंटम. मोमेंटम कोणत्या टीमच्या बाजूने हे या खेळामध्ये महत्वाचं आहे. यावेळेस मात्र पिकअप परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल टिपतील. आणखीन एक सफलता. ओमकार डांगे देखील माघारी परतलेत. विकेट फलंदाज बाद. सव्वीस धावेंची आवश्यकता आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे या षटकामध्ये. आणि मच्छिंद्र गायकर मैदानावरती पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. रसल ऑफ द पिवली मैदानावरती आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. विकेट कीपर बॉलच्या खाली झेल ड्रॉप झालाय. एका धावेचा प्रयत्न तर झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होईल का तर झालाय. आणि 2 धावा या मात्र निर्णायक ठरतील का कारण आता बॉल शिल्लक आहे 6 आणि 6 बॉलमध्ये 24 धावेंची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील रोशन जाधव. परंतु आता मात्र लक्ष कठीण जरूर आहे. अशक्य नाही आहे. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 24 धावेंची आवश्यकता आहे. आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावरती चमत्कार घडवावा लागेल. आता 6 बॉल आणि 24 धावेंची आवश्यकता. सहा बॉल 24 धावेंची आवश्यकता आहे. पहिल्या दुसऱ्या बॉलवरती मोठा हिट खेळावा लागेल. टीम जर जिंकली
तर आपण पाहतोय सन्माननीय अभिषेकजी वडनेरे साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं बक्षीस इथे असणार आहे. 6 बॉलमध्ये 24 धाव्यांची आवश्यकता आहे मैदानावरती. 6 बॉल 24 धावा आणि आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग केली आहे फलंदाज रोशन जाधव यांनी. स्वतःला सिद्ध करावं लागेल. परीक्षा कठीण आहे, ही फायनल एक्झाम आहे आणि इथून मात्र प्रत्येकाला पास व्हायचं आहे. पहिला बॉल फुल टॉस होता, दरम्यान क्षेत्रामध्ये हा बॉल चाललाय. एका धावेचा प्रयत्न तर जरूर झालाय, एक धाव तिथे प्राप्त होईल. आणि मे बी 2 धावा इथे पूर्ण देखील झाल्यात. पंचांचा निर्णय कुठल्याही प्रकारचा आला नाहीये, तर 2 धावा पूर्ण झाल्यात. आणि आता 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. बॉल शिल्लक आहेत 5 बॉलमध्ये 22 धावा. रोशन जाधव मैदानावरती आहेत. ऑलरेडी 2-3 षटकार लगावलेत आणि या बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर मग मात्र या सामन्यामध्ये मजा येईल. तर आता 5 मध्ये 21 पाहिजेत आणि 5 मध्ये 21 जर बनल्या तर प्रथमेशजी काकडे साहेब यांच्या माध्यमातून फुलटॉस बॉल होता. फटका चांगला आहे, डीप मध्ये बॉल चाललाय आणि रनआउट स्वरूपामध्ये इथे विकेट आली. फलंदाज इथे बाद होत आहेत. रोशन जाधव मे बी रनआउट झालेत आणि विकेट आली. जिंकले तर अक्षयजी वडनेरे साहेब यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. संधी तर अजूनही आहे, परंतु इथून मात्र संधीचं सोनं करावं लागेल. चार बॉल 20 धावांची आवश्यकता आहे आणि संघ जर विजयी झाला तर तब्बल 15,000 रुपये मिळणार आहेत. प्रत्येकाने बक्षीस तर लावलंय. वडनेरे रिव्हेंजर्स संघ सध्या थोडं बॅकफूट वरती आहे, परंतु एखादा मोठा फटका त्यांना फ्रंट फूट वरती घेऊन येईल. आता बॉल उरले 4 आणि 4 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. 4 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, हवेत बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय आणि 2 धावेचा प्रयत्न इथे तर झाला नाहीये. एकाच एन धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि आता बॉल उरले 3 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 19 धावा इथून बनवायच्यात. नवीन फलंदाज मैदानावरती जातील. रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली. 3 बॉल उरले. 3 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. 2-3 मोठे फटके जे सुरुवातीला येणं गरजेचं होतं, परंतु अजून देखील संधी आहे. 3 मध्ये जर 18 बनल्या तर देखील सामना टाय होऊ शकतो आणि सुपर ओव्हर मध्ये हा सामना जाऊ शकतो. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड बॉल अवांतर धाव आली आणि आता 3 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता इथे असणार आहे. 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉलमध्ये 18 धावा. यावेळेस मात्र आक्रमण तर केलं. हवेत बॉल गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. झेल टिपतील आणि आली आहे सफलता. विकेट. फलंदाज बाद. दोन बॉल उरले. 2 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र चमत्कारच जिंकून देऊ शकतो, परंतु आज मात्र चमत्कार करावा लागेल आणि जो चमत्कार करेल त्याला सर्वजण नमस्कार करतील. 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता मैदानावरती आहे. 2 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता आहे. स्विच करण्याचा प्रयत्न आहे आणि इथे पुन्हा एकदा दोन्ही बॅटर एकाच एंडला आलेत आणि 1 धाव इथे मात्र प्राप्त होईल. हे चेक. याच दरम्यान
चैतन्यजी सोनावळे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. चैतन्य सोनावळे, आपणास विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. शेवटच्या बॉलवरती आक्रमण तर केलंय समोरच्या दिशेने. हा बॉल आउट ऑफ दी पार्क देखील गेलाय, परंतु आता उशीर थोडा जास्त झालाय आणि हा षटकार तर आलाय, परंतु इथे मात्र हा सामना जिंकलाय ग्रीवा 11 टीमने. वेल प्लेड बॉईज आणि अभिनंदन सन्मान्य दिलीपजी बैकर साहेब, अमोलजी बैकर साहेब आणि हर्षदजी बैकर साहेब. वेल प्लेड बॉईज, तुमचं देखील कौतुक आहे. अतिशय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला आणि शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रंगला आणि जबरदस्त खेळ करत असताना विजय मिळवलाय ग्रीवा 11 टीमने. वेल प्लेड बॉईज. चला टॉससाठी आपण त्वरित यायचंय. ग्रीवा 11 टीम आपण टॉससाठी उपस्थित राहा विनंती आहे. दिनेश वाघ यांचे 39 महत्वपूर्ण धावा ज्या विजयासाठी कामी आल्यात. वेल प्लेड दिनेश वाघ आणि आपलं खूप खूप अभिनंदन. आपण या विनंती आहे.